Hello friends, in today's video we are going to discuss about brainstorming of voyaging towards excellence. We are going to discuss about A2 activity. There are so many activities, near about 9 activities are given in A2. First activity from A2 is, I will read the question. Read the text again and make a list of great Indian and foreign personalities who had a great impact on Achyut Godbole during his childhood. म्हणजे अच्युत गोडबोले यांच्या बालपणी महान अशा भारतीय आणि परदेशी लोकांचा जो प्रभाव पडलेला आहे त्यामध्ये डिफरंट पर्सनॅलिटीज आहेत. कोणत्या कोणत्या पर्सनॅलिटीजचा त्यांच्यावरती प्रभाव पडला ते आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायचं आहे. वन इज डन फॉर यू. आपल्याला एक उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी सोडवून दिलेलं आहे. डिफरंट पर्सनॅलिटीज फ्रॉम डिफरंट फील्ड्स. जसं की पोएट्स म्हटलेलं आहे फर्स्ट कॉलममध्ये आणि त्यांनी आपल्याला दिलेलं आहे उदाहरण विंदा करंदीकर. आणि मग धड्यामध्ये कोणत्या कोणत्या कवींचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे ते आपण तिथे लिहायचं आहे. सच ॲज मंगेश पाडगावकर, केशवसूत, वसंत बापट. देन second column writers such as Charles Dickens, Thomas Hardy and Mardekar. In musicians we can write the names of Mozart, Pandit Kumar Gandharv, Pandit Bhimsen Joshi and Pandit Jasraj. Dramatist मध्ये we can write the name of Shakespeare. And the last one is painters. यामध्ये आपण लिहू शकतो व्हॅन गोग अँड मायकल अँजिलो. अशा प्रकारे डिफरंट पर्सनॅलिटीजची नावे आपण यामध्ये लिहू शकतो. देन द सेकंड ॲक्टिव्हिटी, आय विल रीड द क्वेश्चन. Find different techniques used by the writer to learn science and mathematics. म्हणजे विज्ञान आणि गणित शिकण्यासाठी लेखकांनी ज्या वेगळ्या वेगळ्या टेक्निक्सचा यूज केलेला आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. वन इज डन फॉर यू. आपल्याला त्या ठिकाणी एक त्यांनी उदाहरणादाखल सोडवून दिलेलं आहे. The writer used to appreciate the inherent beauty of these subjects. We can write down such as he found Newton's law of motion beautiful and Pythagoras' theorem elegant. Then we can write the writer loved solving problems of maths of 9th standard when he was in 7th standard. Then we can write in D, he used to love solving problems and used to enjoy finding out the most elegant method of solving them, though they were not a part of the curriculum. अशा प्रकारे आपण त्या प्रश्नाच्या उत्तराची मांडणी करू शकतो. देन द नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड ॲक्टिव्हिटी फ्रॉम A2. आय विल रीड द क्वेश्चन. द रायटर फेस्ड न्यूमरस प्रॉब्लेम्स while communicating in English. लेखकाला इंग्लिशमध्ये संवाद साधत असताना असंख्य अशा समस्यांना सामोरं जावं लागलं कारण वी हॅव टू राईट डाऊन द रिझन्स. आपल्याला त्या ठिकाणी कारणं लिहायची आहेत.
जसं की वन इज गिवन देअर, ही हॅड हिज एंटायर एज्युकेशन इन मराठी. आपण खाली 2 लिहू शकतो. इन बी वी कॅन राईट डाऊन हिज व्होकॅबलरी वॉज व्हेरी वीक अँड प्रोनाऊन्सिएशन वॉज टेरिबल. इन सी his construction of sentences was very awkward. अशा प्रकारे आपण ते उत्तर लिहू शकतो. Then the fourth activity, the writer was completely stumped because his vocabulary was very weak, spoken English was quite pathetic, pronunciation was terrible, construction of sentences was very awkward. अशा प्रकारे आपण ते जे इनकम्प्लीट सेंटेन्सेस आहेत, यूजिंग प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट लेसन वी कॅन कंप्लीट दोज सेंटेन्सेस. Then the next activity, fifth one, read the text again and complete the sentence. परत एकदा धडा वाचा आणि अपूर्ण असलेलं वाक्य पूर्ण करा. ड्यू टू द रायटर्स पॅथेटिक इंग्लिश स्पीकिंग स्टाईल, लेखकाची जी पॅथेटिक इंग्लिश स्टाईल होती, दयनीय अशा प्रकारचं इंग्रजी बोलण्याची पद्धत होती, ही felt very lonely and terrified in Mumbai in general and IIT in particular. बी मध्ये आपण लिहू शकतो डेव्हलप्ड an inferiority complex. डेव्हलप्ड an inferiority complex. सी मध्ये आपण लिहू शकतो felt depressed and diffident. अशा प्रकारची उत्तरं आपण 5व्या ॲक्टिव्हिटीमध्ये लिहू शकतो. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, 6th one, complete the following sentences. The writer wanted to achieve mastery in English. We have to write down different reasons why the writer wanted to achieve mastery in English. मग आपण त्या ठिकाणी लिहू शकतो ही वॉन्टेड टू स्पीक एक्सलंट, इलिगंट अँड फ्लुएंट इंग्लिश. त्यानंतर आपण त्या ठिकाणी लिहू शकतो ही विल बी एबल टू अचीव एक्सलन्स अँड एक्सेल इन एनिथिंग ही ट्राय टू डू. सी मध्ये आपण लिहू शकतो he need not have to hesitate or embarrassed due to lack of fluency in English. Then the next activity, 7th one, make a list of different steps that the writer undertook to improve his English speaking skills. म्हणजे लेखक आपली इंग्रजी बोलण्याची स्किल, कौशल्य सुधारण्यासाठी, इम्प्रूव्ह करण्यासाठी लेखकाने कोणत्या कोणत्या स्टेप्स घेतल्या केल्या. मग पहिली स्टेप जी होती ती होती डिसाइडेड टू थिंक इन इंग्लिश अँड स्पीकिंग इन इंग्लिश. लेखकानं ठरवलं की आपण इंग्रजीमध्ये विचार करायचा आणि इंग्रजीमध्येच बोलायचं. नॉट टू थिंक इन मराठी, ट्रान्सलेट इट इन इंग्लिश अँड देन स्पीक इन इंग्लिश. ही जी जुनी पद्धत होती जी प्रत्येकजण अवलंबतो, तसं न करता डिसाइडेड टू थिंक इन इंग्लिश अँड स्पीकिंग इन इंग्लिश. इंग्रजीमध्येच विचार करायचा आणि इंग्रजीमध्येच बोलायचं. देन द नेक्स्ट वन, started reading English newspapers and English novels. Used to stand in front of the mirror and practice speaking, realizing his mistakes
and correcting them himself all the time, improvising and improving day by day. आणि तो आरशाच्या समोर उभा राहत होता, इंग्रजी बोलण्याचा सराव करत होता, स्वतःच्या उणीवा समजून घेत होता आणि स्वतःच त्या मिस्टेक्स, चुका, उणीवा दुरुस्त करत होता. आणि अशा प्रकारे दिवसागणिक त्यांच्या बोलण्यामध्ये प्रगती, सुधारणा होत होती. देन द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, त्या ठिकाणची 8वी ॲक्टिव्हिटी, रीड द टेक्स्ट अगेन and describe a writer's achievements after achieving mastery over the English language. आणि जेव्हा लेखकाची इंग्रजीवरती प्रभुत्व निर्माण झालं, मास्टरी निर्माण झाली, तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टी लेखकाने साध्य केल्या ते आपल्याला लिहायचं आहे. काय काय साध्य झालेलं होतं? सर्वात महत्त्वाचं, हिज फिअर फॉर इंग्लिश डिसअपियर्ड. इंग्रजीची जी भीती होती लेखकाच्या मनात ती डिसअपियर झाली. वी कॅन राईट, ही हेडेड व्हेरियस कंपनीज ॲज CEOs अँड डायरेक्टर्स. देन he gave several presentations. Then we can write, he started feeling quite confident about speaking English. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय? he got his confidence which he lost. त्यांचा इंग्रजी बोलण्याचा जो काय विश्वास होता, जो त्यांनी गमावलेला होता, तो त्यांना परत मिळाला. अशा प्रकारे आपण याच्या उत्तरामध्ये मांडणी करू शकतो. देन द नेक्स्ट, त्यामधलीच 8व्यामधील बी जी ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी आहे, गो थ्रू द टेक्स्ट अगेन अँड कम्प्लीट द टेबल comparing two different phases of life of the writer. आणि या ठिकाणी 2 कॉलम दिलेले आहेत. एकामध्ये म्हणजे जीवनातील लेखकाचे जे 2 टप्पे आहेत, डिफरंट फेसेस ऑफ लाईफ ऑफ द रायटर, म्हणजे वेगवेगळे जीवनाचे जे 2 टप्पे आहेत ते इनकम्प्लीट टेबल जो आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. एकामध्ये ॲज ॲन MD ऑर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अँड ॲन ॲक्टिव्हिस्ट ऑफ सर्वोदय मूव्हमेंट. MD किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असताना त्यांनी काय काय केलं आणि सर्वोदयच्या चळवळीमध्ये सहभागी असताना त्यांनी काय काय केलेलं आहे, त्या 2 गोष्टी आपल्याला 2 कॉलम्समध्ये लिहायच्या आहेत, मांडायच्या आहेत. MD ऑर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असताना हेड ऑफ द कंपनी फॉर 23 इयर्स, 23 वर्ष त्यांनी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये हेड म्हणून, प्रमुख म्हणून काम केलेलं होतं. सेव्हरल प्रेझेंटेशन्स अँड मीटिंग्ज, ते काम करत असताना अनेकदा त्यांनी प्रेझेंटेशन, सादरीकरण केलेलं आहे. अनेक मीटिंग्स त्यांनी अटेंड केलेल्या होत्या इन डिफरंट कंट्रीज. आणि साइन सो मेनी कॉन्टॅक्ट्स, आणि त्यामध्ये त्यांनी अनेक करारसुद्धा साईन केलेले होते. दिस इज द वर्क ॲज MD ऑर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर डन बाय अच्युत गोडबोले. आणि दुसरं आहे ॲक्टिव्हिस्ट असताना त्यांनी काय केलेलं होतं, पार्टिसिपेटेड इन पीसफुल सत्याग्रह. त्यांनी सत्याग्रहाचा जो पीसफुल मार्ग होता त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. वेंट जेल फॉर 10 days, 10 दिवसासाठी ते जेलमध्ये गेलेले होते. अँड ही वॉज जॉबलेस, तेव्हा त्यांना कोणतंही काम हाताला नव्हतं. अशा प्रकारे वी कॅन डिस्क्राईब 2 different phases of life of the writer. Then the next activity, 9th one, 9वी जी ॲक्टिव्हिटी आहे ती 9वी ॲक्टिव्हिटी काय आहे? प्रश्न,
complete the web highlighting the various opportunities you gained due to your good English speaking skills. तुमच्याकडे गुड इंग्लिश स्पीकिंग स्किल आहे, चांगल्या उत्तम प्रकारचं इंग्रजी बोलण्याचं कौशल्य तुमच्याकडे आहे आणि या कौशल्यामुळे तुम्हाला जीवनामध्ये कोणत्या कोणत्या संधी मिळालेल्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे वेबच्या माध्यमातून. सेंटर पॉईंट जो दिलेला आहे त्या ठिकाणी अपॉर्च्युनिटीज यू गेनड, कोणत्या कोणत्या संधी तुम्हाला मिळालेल्या आहेत. वन इज गिवन देअर. जसं की ऑलवेज सिलेक्टेड फॉर डिबेट कॉम्पिटिशन्स, म्हणजे डिबेट कॉम्पिटिशनमध्ये माझी निवड होत होती वादविवाद स्पर्धेसाठी. त्यानंतर सिलेक्टेड टू रीड कॉलेज रिपोर्ट्स, कॉलेजमधले जे काय रिपोर्ट्स वगैरे होते ते वाचण्यासाठी सुद्धा माझी निवड केली जात होती. त्यानंतर अपॉइंटेड ॲज अ सेक्रेटरी ऑफ कॉलेज लायब्ररी, चांगल्या इंग्रजी बोलण्यामुळे मला कॉलेजच्या लायब्ररीचा सेक्रेटरी म्हणून सुद्धा नियुक्त केलं गेलं. अँड वी कॅन राईट chosen to compare programs in school and in our housing society, म्हणजे अँकरिंग करण्याचा जो प्रोग्राम आहे ॲज ॲन अँकर, निवेदक, मग शाळेमध्ये असेल किंवा हाऊसिंग सोसायटीमध्ये असेल, मला त्या ठिकाणी माझी निवड केली जायची ॲज ॲन अँकर म्हणून. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी तुम्हाला आणखीन काही वेगळं उत्तर लिहायचं असेल यू कॅन राईट देअर. अँड द लास्ट क्वेश्चन फ्रॉम A2. A2 मधील जो शेवटचा प्रश्न आहे 9व्या मधील B, तो आहे डिस्क्राईब अ सिच्युएशन or incident when you felt embarrassed for your lack of knowledge of a particular subject or incompetence in speaking English fluently. म्हणजे डिस्क्राईब अ सिच्युएशन ऑर इन्सिडेंट, अशा एखादा परिस्थिती किंवा घटना वर्णन करा की जेव्हा यू फेल्ट एम्बार्स्ड, तुम्हाला तुमची लाज वाटली, लज्जास्पद अशा प्रकारचा तो इन्सिडेंट होता. फॉर युअर लॅक ऑफ नॉलेज ऑफ पर्टिक्युलर सब्जेक्ट, एखाद्या विषयाचं ज्ञान तुमच्याकडे कमी असल्यामुळे तुमची त्यामध्ये फजिती झाली, अशा प्रकारचा एखादा इन्सिडेंट वर्णन करा. ऑर इनकॉम्पेटन्स, अक्षमता इन स्पीकिंग इंग्लिश फ्लुएंटली. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये मांडू शकता. अशा प्रकारे A2 ची जी ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटीमधील प्रश्नांची उत्तरे आपण अशा प्रकारे लिहू शकतो. देन वी विल डिस्कस अबाउट A3 activity in the next video. Okay.